प्रियंका, रमा, तू इथे काय करतेस? तेच मला तुला विचारायचंय, एवढ्या रात्रीची तू इथे काय करतेस? मी पाणी 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 हवंय तुला? मी देते ना. पाणी थँक्यू. पी ना. बस. पाण्यावरून एक गंमत आठवली. दोष आहे ना पाण्यात नसतो, दोष आपल्यात असतो. आपण पाण्यात पाहतो, त्यात आपण आपलं प्रतिबिंब पाहतो. आपल्याला आपला चेहरा दिसतो आणि मग गढूळ वाटायला लागतं सारं. पाणी खरं तर आपल्या चेहऱ्यावरचे खोटे मुखवटे उतरवत असतं. मुखवटे. मुखवट्यावरून आणखीन एक गंमत आठवली, पण ती मी उद्या सांगेन. गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग रे. गुड मॉर्निंग रमा. गुड मॉर्निंग. प्रियंका कुठे? काय माहित नाही, सकाळी सकाळीच कुठेतरी गेलीये. मला वाटलं तुला सांगून गेली असेल. नाही, मला काहीच नाही सांगितलं तिने. अगो बाई, मग गेली कुठे ही? गेली असेल कुठेतरी, येईल परत. तिचं काय माझ्यासारखं थोडी आहे. ज्या वाटेनं गेलीये त्या वाटेनं जर ती परत आली तर तिला तिचं हे घर नक्की सापडेल. वाव रमा, मी खाल्लेले आजपर्यंतचे सगळ्यात बेस्ट पोहे आहेत हे. म्हणजे मावशी करते त्यापेक्षा जास्त टेस्टी झालेत. अमेझिंग. कुठे गेली असली प्रियांका? अपघात कुणाला आवडतात प्रियांका, पण तरीही अपघात चुकतात का? मी या घरात आले ती सुद्धा अपघातानेच. आपण कधी भेटलो असतो का? नाही ना, पण भेटलो. त्याचं कारणही अपघातच नाही का?
अनु ऐकतेस का तू माझं? अनु मग तू इथे काय करतेस? काही नाही, सहजच. तुझी निघायची घाई असते ना, म्हणून म्हटलं की थोडी तुझी तयारी करून द्यावी. पण कशाला? म्हणजे मी असं स्वतः ते रे. बरं ऐक, तू आहे ना आज हा शर्ट घाल. हा शर्ट चांगला आहे ना, खूप चांगला आहे, छान दिसेल तुला. हो, पण मी हॉस्पिटलला जायला कधीही हा शर्ट घालत नाही. आयुष्यात सगळ्या गोष्टी पहिल्यांदा घडतात सिद्धार्थ, आणि त्या तशा घडवायच्या असतात. नाहीतर तेच ते करण्यामध्ये आयुष्य संपून जातं. आणि एकदा का ते संपलं, पुन्हा नव्यानं सुरुवात करायला खूप त्रास भोगावा लागतो. असो, तुला नाही कळणार. मला असं वाटतं की हा शर्ट तू आज घाला बस. बाकी तुझं तू ठरव. अगं तू उभी का? बस ना. तू निघून का आलीस तिकडून? अनुचे कपडे, तिचं सामान. हे बघ, तू माझ्यापासून काही लपवू नकोस. नाही म्हणजे मला माहिती आहे मी तुझ्या तितकीशी जवळची नाहीये, पण तुला मी जेवढं ओळखते त्यावरून मी एवढं नक्कीच सांगू शकते की तू काहीतरी ठरवून तिथून निघून आलीस. अगं बोल माझ्याशी, बरं वाटेल तुला. मावशी, तुम्ही जे काही बोलत होतात ना ते ते अगदी बरोबर आहे. पटलंय मला. मला पटलंय की ती मंगलच आहे. काय? अनुचं जे काही झालंय ना आज, ते तिच्यामुळेच झालंय मावशी. आणि मला तर आता ना भीती वाटते की मी जर त्या घरात राहिले तर ती माझ्याही जीवावर उठेल. हे बघ,
मला तुझी अवस्था समजते. अनुच्या ऍक्सिडेंटमुळे घाबरली आहेस तू, पण म्हणून असं इकडे निघून येणं म्हणजे तिचं काम अजून सोपं होईल ना. म्हणजे कसलं काम? म्हणजे अगं तू इथे जर थांबलीस ना तर सिद्धार्थ तिच्या हातात एकटा आयता सापडेल. आणि देव करो पण निरंजनच्या बाबतीत जे घडलं ते सिद्धार्थच्या बाबतीत घडू नये. मावशी, हे बघ, मी निरंजनच्या बाबतीत जी चूक केली ना ती तू करू नकोस. आता दुसऱ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा असं काही जर घडलं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार ग. मावशी, प्रियांका, सिद्धार्थला एकटं सोडू नकोस. त्याला तुझी गरज आहे आता. आणि हे जे काही संकट आहे ना याचा सगळ्यांनी मिळून सामना करूयात ना. हं? तू चल त्या घरी चल. कोण आहे? एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. प्रियांका, तू आहेस? ओ मीच आहे. माझं भूत आहे का? नाही तर कसला गावर. नाही, तसं नाही, मला वाटलं नव्हतं तू इथे असशील. वेल, डॉक्टर सिद्धार्थ वझे, काय आहे ना की आपल्याला नेहमी वाटतं तसं होतच असं नाही ना. फॉर एक्झाम्पल, आता या मोमेंटला तुला काय वाटतंय की तू इथे बसून खूप काम करणार आहेस, बरोबर? पण तसं होणार नाहीये. होणार हे आहे की आपण दोघंही बाहेर जाणार आहोत फिरायला. ठीक आहे? कुठे बाहेर? कुठे म्हणजे इट्स अ सरप्राईज. आता कसं दिलं मी सरप्राईज तसं ते पण सरप्राईज आहे. ठीक आहे? चल 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 लवकर प्रियंका, लवकर. अगं, प्रियंका, लवकर. ओ शिट. लिसन, बघ, मला काम No, करायचं. no, no, we are not listening to anything. अगं, ऐकून तरी घे. We're going out. Bye. प्रियंका, See I have to you. work. सगळी नाटकं कधी बंद होणार आहेत कुणास ठाऊक. मी तर नाही, काही बोलू नकोस. शब्दांचे खेळ करण्यात चांगली पटाईतेस तू, मला माहितीये. त्यामुळे एकही शब्द यापुढे नाही बोललीस ना तरी चालेल. ठीक आहे, राहिलं. काय करतेस काय नक्की? नाही, माझ्या घरातही लुडबुड करायचीस.
आणि इथेही आता अहो, पण हे तुमचं घर कुठे आहे? मी ह्या घरात जितकी परकी आहे तितक्याच तुम्हीही आहात. आणि सिद्धार्थला तुम्ही जितके आपल्या वाटता तितकीच मीही वाटते. त्यामुळे ह्या घरात कोणी काय करायचं काय नाही याचा निर्णय सिद्धार्थलाच घेऊ द्या. ठीक आहे, कर तुला काय करायचंय ते. पण आज तरी तुझ्या या स्वयंपाकाला कोणी हात लावणार नाहीये, कारण माझा तर उपवासच आहे. आणि सिद्धार्थ प्रियंका गेलेत बाहेर फिरायला, ते तर बाहेरूनच जेवून येतील नाही का. बनव तुला काय बनवायचंय ते.